शॅम्पूमध्ये घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टी ॲड करा आणि त्यानंतर तुमचे केस अशा प्रकारे लांब होतील आणि सोबतच घनदाट होतील की तुमचा स्वतःचा देखील अजिबात विश्वास बसणार नाही. फ्रेंड्स, घरामधील फक्त बेसिक 2 ते 3 गोष्टी वापरून तुमचे केस अगदी काही दिवसांमध्येच वाढायला लागतील आणि सोबतच जर का तुम्हाला केसगळती होत असेल ना, तर ती देखील थांबून जाईल. यासाठी आपल्याला नक्की काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप वगैरे अजिबात करू नका आणि शेवटपर्यंत बघा. सोबतच व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर देखील करा. यासाठी बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, एक जाड बुडाचं आणि स्टीलचं असं भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे पातेलं असेल तर ते घेऊ शकता किंवा दुसरं कोणतंही जाड बुडाचं भांडं असेल ना, ते देखील घेतलं तरी देखील इथं चालू शकतं. आता याच्यामध्ये साधारणतः 1 ते 2 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, इथं खारट पाणी किंवा मग बोरिंगचं पाणी वगैरे अजिबात वापरू नका. तुम्ही जे कोणतं पाणी दररोज पिण्यासाठी वापरता तेच पाणी इथं वापरून घ्या. त्यानंतर तुमच्या केसांची जी काही लेंथ असेल त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथं कमी किंवा जास्त देखील करू शकता. त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे ती म्हणजे चहा पावडर. दररोज चहा बनवण्यासाठी आपण जी काही चहा पावडर वापरतो ती चहा पावडर आपल्याला इथे लागणार आहे. चहा पावडर अगदी नॅचरल असते आणि तुम्ही पाहिलेले असेल की बऱ्याच वेळा आपण मेहंदी भिजवत असताना चहा पावडरचं पाणी बनवतो आणि त्याच्यामध्ये मेहंदी भिजवत असतो. पण तुम्ही अशा प्रकारे कधी चहा पावडरचा वापर केलेला नसेल, जसा की आपण आज करणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी पण तुम्ही चहा पावडर घ्याल त्याच्यामध्ये कोणताही फ्लेवर वगैरे नसावा. अगदी प्लेन अशी चहा पावडर तुम्हाला इथं घ्यायची आहे आणि त्यानंतर कमालीचा असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती जाणवणार आहे. बघा, इथं जास्त नाही, फक्त 1 चमचा एवढी चहा पावडर आपण आपलं पाणी बनवण्यासाठी वापरणार आहे. जर का तुमचं पाणी 2 ग्लास किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी 1.5 चमचा देखील चहा पावडर ॲड करू शकता. बघा, चहा पावडर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, आपलं जे काही पाणी आहे ते थोडंसं रंग चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आपलं सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवा आणि अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेमवरती छान असं उकळून घ्या. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यामुळे मला काय होईल की मला समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. बघा, जेव्हा आपण हे पाणी उकळायला ठेवू ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काहीही ॲड वगैरे करायचं नाहीये. जे काही ॲड करायचंय ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता इथं बघू शकता, साधारणतः 2 ते 3 उकळ्या आल्यानंतर आपल्या पाण्याचा जो काही कलर आहे तो तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेला दिसेल आणि जेव्हा याचा रंग डार्क अशा ब्राऊन कलरचा होईल तेव्हा समजून जायचं की जे काही आपल्या चहा पावडरमधील पोषक तत्व आहेत ती सगळी काही आपल्या पाण्यामध्ये उतरलेली आहेत. बघा, इथं साधारणतः 1 ते 2 वेळा आपलं पाणी उकळून झालेलं आहे आणि उकळून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, जी काही आपली गॅसची फ्लेम आहे ती ऑफ करायची आणि ऑफ झाल्याच्या नंतर आपलं पाणी साधारणतः अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, आपलं चहा पावडरचं पाणी पूर्णपणे उकळून रेडी झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहोत. तर बघा, इथं आपल्याला काय करायचंय, एक स्वच्छ अशी वाटी घ्यायची किंवा जे कोणतं कंटेनर तुमच्याकडे असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं चहा पावडरचं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल आणि केस पांढरे होत असतील किंवा मग इतर कोणतीही केसांची समस्या जर तुम्हाला असेल ना, तर त्या सगळ्या समस्यांवरती आपला हा जो उपाय आहे ना, तो अगदी रामबाण आहे आणि मी भरपूर वेळा ट्राय केलेला आहे. त्यामुळे माझ्या स्कॅल्पमधील जी काही कोंड्याची समस्या होते आणि सोबतच माझं स्कॅल्प थोडंसं इची होतं, त्या सगळ्या समस्या आता हळूहळू दूर झालेल्या आहेत. आणि जर का तुमचे केस वेळे अगोदरच पांढरे वगैरे दिसत असतील ना, तरी देखील आपली ही रेमेडी तुमच्यासाठी अतिशय हेल्पफुल ठरणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी गरम असताना केसांवरती अप्लाय करू नका. यामुळे तुमचे केस अगदी ड्राय होतील आणि सोबतच डॅमेज होतील. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे लिंबू. तर बघा, आपण लिंबू यासाठी वापरणार आहे की आजकाल काय होतं, आपल्या केसांमध्ये आणि आपल्या स्कॅल्पमध्ये कोंड्याची समस्या खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि सोबतच आपलं जे काही स्कॅल्प आहे ते ऑइली देखील व्हायला सुरुवात होते. आणि जर तुम्ही इथं लिंबाचा वापर केला ना, तर या सगळ्या समस्या अगदी चुटकीमध्ये नाहीशा होऊन जातील. तुम्ही इथं बघू शकता, मी साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड केलेला आहे. जर तुम्हाला कमी प्रमाणात जर कोंडा असेल ना, तर तुम्ही अगदी 1 चमचा एवढा लिंबाचा रस याच्यामध्ये ऍड केला तरी देखील चालू शकतं. आणि जर का तुम्हाला जास्त प्रमाणावरती कोंडा असेल तर तुम्ही इथं साधारणतः अर्ध्या लिंबाचा वापर नक्कीच करा. लिंबामुळे काय होतं, आपलं जे काही ऑइली स्कॅल्प आहे ते अगदी क्लीन होतं आणि आपल्याला खूप छान असे रिझल्ट भेटतात. त्यासोबतच जर तुम्हाला उवांचा किंवा लिखांचा त्रास असेल ना, तर तुम्ही इथं लिंबाचा वापर नक्कीच करा. तुमचा सगळा काही त्रास कमी होऊन जाईल.
त्यानंतर आपल्याला इथं ऍड करायचा आहे तो म्हणजे शॅम्पू. आता इथं एक प्रश्न पडतो की शॅम्पू नक्की कोणता वापरायचा. तर लक्षात ठेवा केमिकल फ्री शॅम्पू आपल्याला इथं वापरायचा आहे. आणि जर का तुम्ही हार्ड शॅम्पू वापरला ना तर तुम्हाला केसांच्या संबंधित अनेक समस्या इथं जाणवू लागतात. असा शॅम्पू वापरायचा ज्याच्यामध्ये केमिकल अतिशय कमी असतील, सल्फेट आणि सोबतच पॅराबिन देखील नसतील. आणि जो काही शॅम्पू तुम्ही रेग्युलर वापरत असाल तो इथं वापरला तरी देखील चालू शकतं. आता शॅम्पू ऍड करायचा आणि सगळं काही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, शॅम्पू आणि सोबतच चहापत्तीचं पाणी व्यवस्थित असं एकमेकांमध्ये मिक्स होईल. आणि बऱ्याच वेळा हेअर वॉश करताना आपण एक चूक करतो. काय करतो, डायरेक्ट शॅम्पू आपण हातावरती घेतो आणि केसांवरती अप्लाय करतो आणि त्यानंतर मग हेअर वॉश करत असतो. पण ही जी पद्धत आहे ना ती अगदी चुकीची आहे. असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. यामुळे आपले केस अगदी ड्राय होतात आणि सोबतच रफ होतात. तर आपल्याला काय करायचं, आपण जो कोणता शॅम्पू वापरतो ना तो एखाद्या पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आणि डायल्यूट केल्याच्या नंतर केसांवरती अप्लाय करायचा. असं केल्यामुळे काय होतं, जे काही शॅम्पूमध्ये केमिकल्स असतात त्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्या केसांना देखील डॅमेज होण्यापासून वाचवत असतं. आता बघा सगळा काही शॅम्पू व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि हा मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट ऍड करायचा आहे. ज्यामुळे काय होईल, जर तुमचे केस डॅमेज होत असतील किंवा ड्राय होत असतील ना तर त्या सगळ्यापासून तुम्हाला अगदी कायमस्वरूपीची सुटका मिळेल. तर बघा यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल. बघा आपल्याला जास्त नाही तर अगदी 6 ते 7 थेंब किंवा मग अर्धा चमचा एवढंच खोबऱ्याचं तेल याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. केस धुण्याच्या अगोदर तुम्हाला हे बनवायचं आहे किंवा मग एकदा बनवून तुम्ही 2 ते 3 वेळा देखील वापरू शकता. जर आठवड्यामधून 2 वेळा केस धुत असाल तर आठवडाभर चालेल एवढं देखील तुम्ही हे मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करून नक्कीच ठेवू शकता. आणि ज्या वेळेस तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे तेव्हा तुम्ही या शॅम्पूने हेअर वॉश नक्कीच करा. अगदी तुमचे ड्राय आणि डॅमेज झालेले केस देखील 1 ते 2 वापरांमध्ये सिल्की आणि सोबतच स्मूथ होतील. बघा मैत्रिणींनो, आपला हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि यामुळे तुमचं स्कॅल्प अगदी क्लीन होऊन जाईल. आणि जर का स्कॅल्प इची असेल, तुमच्या स्कॅल्पमध्ये डॅन्ड्रफ असेल तर त्या सगळ्या समस्या अगदी कायमच्या दूर होऊन जातील. आणि जर का या रेमेडीबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता. याचा आन्सर देण्याचा मी अगदी 100% प्रयत्न करेल. आणि जर का तुम्ही आपला हा उपाय ट्राय करून बघितला असेल तर कमेंटमध्ये स्ट्रॉंग हेअर असं लिहायला अजिबात विसरू नका. सोबतच तुमचे जे काही अनुभव असतील ते देखील माझ्यासोबत शेअर करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघा जर तुम्हाला रिझल्ट भेटला असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग उपाय नक्की ट्राय करून बघा आणि आपण भेटूयात अशाच एका नैसर्गिक रेमेडी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सोबतच तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या. आणि हो, तुम्हाला पुढचा उपाय नक्की कोणता हवाय, केसांसाठी हवाय की स्किनसाठी, हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय.